लागले नाही काका. माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं. तुमच्या अंगात जर पाणी असतं ना तर ही वेळ आली नसती आपल्याला. तुमचा काका खोलीचा ऍडव्हान्स घेऊन पळायला तो राख्या त्याचाच माणूस. तुमचं भांडं फुटू नये म्हणून मी गप्प बसले. तुमच्या खांदेबाजीमुळे ही वेळ आली आहे. हे बघ, आधीच पायपीट करून सुटलोय, त्यात तू आणखी माझं डोकं उठून नाहीतर जीव देईन. जीव द्यायच्यासाठी अंगात धमक होती. स्वतःची बायको त्याला उचलून देणाऱ्याच्या अंगात धमक नसते. स्वतःच्या खोलीचा सौदा केला, आता आपण त्या संसार रस्त्यावर टाकायचा. खोलीच्या व्यवहारात पैसे मी नाही घेतले, पण सही तुम्हीच केलीत ना. अगं सांगितलं म्हणून केली सही. सही करताना आपण काय गहाण ठेवली होती. मला अजूनही विश्वास नाही. ते पेपर मधलं कटिंग म्हणजे कोणाचा तरी डाव असावा माझ्या काकांना बदनाम करण्यासाठी. अगं मोठमोठ्या उद्योगपतींच्या स्पर्धा असतात, त्यामुळे अशा गोष्टी घडतात. हो का? मग सांगा कुठे आहे तो तुमचा बोका? अगं गेले असतील विमानानं कुठेतरी, येतील परत. स्वप्न बघा, यायचं असतं ना तर निदान फोन तरी केला असता. काय हो? काका जर नाही चालेल तर काय करायचं आपण? माझं काही डोकं चालत नाही. तुझं चालतं का? मी सांगितलेलं तुम्हाला पटायला हवं. तर न पटायला काय झालं? पटवून घ्यावंच लागेल. म्हणला हरी. तोंड बघू माझ्या हरीचं. तुम्ही हरी असला तरी पाय पडून द्यायला मी गाडी नाही. त्यापेक्षा आपण आपल्या पप्पांकडे जाऊ, ते यातून काहीतरी नक्की मार्ग काढतील. अगं कुठल्या तोंडाने आपण जायचं त्यांच्याकडे? आधीच माझं नाव कान फाटल्या, त्यात तूही त्या दिवशी त्यांना सर्वांसमोर वेळा ठरवलं. सख्या तुझा नवरा म्हणून तू सांगितलं, आपणच वेळ ठरवलंय ते. बघा आता आपल्या कर्माची. कोणाचं काही नाही तर स्वतःच तेच खरं करायचं. करोडपती होत जायचं होतं तुम्हाला. साधा पती कर्तव्य पारही पाडतात. तर त्या चंदूबाई पाण्याकडे जा आणि त्याला सांग आम्हाला खोली विकायची नाही. आपण जे त्याच्याशी वागलो त्याचा तो बरोबर वचपा काढतो. माझं काही ऐकण्यात नाही. तो सांगेल पैसे द्या नाहीतर खोली खाली कर. त्याला सांगा पैसे आम्ही घेतले नाही. अगं पैसे घेतलेल्याची सही तर मी केली आहे ना. खरं तर तू मला त्यावेळी रोकायला पाहिजे होतं रे. माझं ऐकलं असेल मी. अगं तुझं त्याने ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती. दुसऱ्याच्या जीवावर हवेत बंगले बांधण्याचं स्वप्न बघणाऱ्या झापाट्याच्या अशाच तंगड्या मोडतात. काय रम्या, तो भामटा 1 लाख रुपये घेऊन पळाला ना. तुम्ही काय आमच्या जखमेवर वीट चोळायला आलाय? असं मूर्ख कसा बनलास तू? अरे कुठल्या तरी फालतू माणसाला काका समजू घरात घेतलास कसं? हो त्याने आपल्या सगळे खाणाखुणा पटवून सांगितल्या ना. शेवटी गाडवाला गुरु भेटला. ही गाडो अरे गाढवाऐवजी घोड म्हटलं तरी काय फरक पडणार आहे? आता गाढवाप्रमाणे ओझवायची तयारी ठेव. आपुलकीपोटी बोलतोय, नाहीतर उद्या तूच म्हणशील वासुका का शेजारी असून कधी चौकशी पण केली नाही. तुम्ही काही मदत कराल आम्हाला? अगं कोणाला विचारतेस तू? आयुष्यात कधी कोणाला मदत केली आहे वासू काकाने? अरे तुझ्या बाच्याचा घुंगऱ्या खाणारा या वासुकाला तू अजून ओळखलं नाही. अरे आपल्या या सोसायटी कुणाकडे कसलंही काम असू दे,
सगळ्यांच्या उदर मी हजर राहतो. कशाला? फोटोबाचीच सोय करायला ना. अरे लोकांच्या आग्रह खातर बसावं लागतं पंक्तीला. नाहीतर मी तुझ्यासारखा उणगा नाही. मी काही बोलत नाही. लोक जे बोलतायत तेच बोलतोय. हेच ते स्वतः काय करायचं नाही आणि दुसरं करत असेल त्याला नाव ठेवायची. अशा मूर्खांच्या तोंडाला हात कोण लावणार? जा आता सामानाची तयारी करा. हे काय मला सांगायला हवं? 5-10 पोरं गोळा करतो. कोण गेलं? कोणाला पोचवायचंय? मला. आणखीन कोणाला? नवीन जागेत? हो, स्मशानात. अरे खुळ्यासारखा काय बोलतो रे तू? या भरलेल्या कपाळीच्या भरलेल्या लक्ष्मीचा कुंकुवाचा विचार कर. तू नवरा आहेस ना तिचा. हो. एखाद्या वेळी माणूस पोचतो. आता तू नाही का बसली याच्यासोबत लग्न करू म्हणून तू काय त्याला सोडून नवऱ्याला सोडून दे. हा नवरा येणा खुळा असला तरी संसार करतायस ना. असू काका, मी येडा खुळा काय? आता तो राख्या भाई लिहिते की त्याला एकतर खोली तरी खाली करून द्यावी लागेल, नाही तर त्याचे पैसे तरी परत द्यावे लागेल. त्या चंदूवाण्याचं बरोबर आहे. अरे व्यवहारात असंच बघावं लागतं. तुम्ही किंवा मी त्या जागी असतो तर असंच केलं असतं. वासू काका, तुम्ही नेहमी शेजाऱ्यांच्या अडीअडचणीला धावून जाता. जातो. आपुलकीने त्यांची विचारपूस करता. करतो. रात्र अपरात्री त्यांच्या मदतीला धावून जाता. शंकाच नाही. मग यावेळी मला 1 लाखाची मदत करा. एकमेकाला मदत करायला हवी. पण माझी सर्व रक्कम माझ्या बायकोच्या नावावर. माझी इच्छा असली तरी बायको काही पैसे काढून द्यायला तयार होणार नाही. का? अरे इमानी बरे 4 पैसे बायकोच्या हाती देशील तेव्हा कळ का ते. आता मी निघतो, जरा घाईत आहे. पैशाचा विषय काढल्यावर काही सुचले वासू काकांना. आणि अशा माणसाच्या समोर तू स्वतःच्या नवऱ्याचे नालायकपणाचे पुरावे वाचतेस. मी पक्का विचार केला. कसला? ही खोली विकायची नाही. माझ्या बाबाला सोडून आलो, नाही तर इथे आणखी गोंधळ घालायचा माझा बाबा. एका सख्या, आता आपण शांत डोक्याने विचार करू. त्यासाठी डोकं जाग्यावर आहे का? ग आपल्याला काहीतरी करून ही जागा वाचवायलाच पाहिजे. आता आपल्याला काहीतरी मार्ग काढायला जावा. रडत बसून तरी काय होणार? मला काही सुचत नाही. येता येता मी माझ्या मेवणीकडे जाऊन आलो. काय म्हणाले रे तुझी मेवणी? का? मेवणीशिवाय चैन पडत नाही तुला? मी तुमच्यासाठी गेलो नव्हतो. हं? मी हिच्यासाठी गेलो होतो. सगळी हकीकत तिच्या कानावर घातली. मग काय म्हणाली तुझी मेवणी? लपून घ्या, फांदेबाज माणसाला चांगली दगदग घडली असं चक्क म्हणाली माझी मेवणी. असं म्हणाली तुझी मेवणी? हो,
अरे आमची दया नाही आली तिला. आली गोळ्या बाबड्या बाई साहेबांची दया आली. त्यांना तू माझ्या घरी घेऊन ये असं बोलली. मी त्यांची राहायची व्यवस्था करेन अशी बोलली ती. अरे रेखा एकटी कशी म्हणून राहणार तुझ्या मेवणीकडे? एकटी का म्हणून? माझी मेवणी आहे ना सोबतीला. आपण दोघे जाऊ मारुतीच्या देवळात. मला तिथे झोप लागणार नाही. आपण एखादी घरकामाची नोकरी बघ, मग जे राहण्याची आणि खाण्याची दोन्ही सोय होईल. का मी घरकाम करायचं? कुठलं काम करायला लाज कसली? लाज नाही रे सध्या. रेखा राहणार तुझ्या मेवणीकडे, आम्ही राहणार दुसरीकडे. आपली कुठे एकत्र सोय होणार नाही. काही गरज नाही एकत्र राहायची. तुला नसली ना तरी मला आहे. अगं, आपण दोघं नवरा बायको आहे. लोक काय म्हणतील याचा विचार आधी करायला हवा होता, म्हणजे वेळच आली नसती. माझी चूक कबूल करतोय मी, पण यापुढे असं घडणार नाही. अगं, नोकरी ना करता काहीतरी व्यवहार करायचा माझं स्वप्न होत, पण आता साप फसलोय. काहीतरी करून आपल्याला ही आपली जागा वाचवायलाच पाहिजे. मला त्याची गरज वाटत नाही. मी घटस्फोट घेईन आणि दुसरं लग्न करेन. तसंही हालीच्या दिवसात मी आणि सगळ्या खूप जवळ आलो. अगं, काय बोलतेस तू? हे बोलण्याची वेळ माझ्यावर पुन्हा जवळ आलीये. हे आपल्या मनालाच विचार. सख्या, तू चल माझ्या बरोबर. कुठं? कुठे? आपण दोघं नवरा बायको प्रमाणे राहू. अशा संकटकाळी मी माझ्या साहेबांना सोडून कुठे येणार नाही. सोड दो यार. यांना जर दुसऱ्याच्या मनाची काळजी असते ना तर स्वतःची बायको तुला उसने दिली नसती. रेखा, ते आपण ठरवून केलेलं नाटक होतं. कुणी ठरवून? ठरवलं मीच. मग आता मी सख्या बरोबर जात. तुम्ही सुधारला तसं वाटलं तर येईल परत, नाही तर हे एक नाटकच समज. तुझं जर असं म्हणणं असेल ना रेखा, तर मी जीव दे. धमकी देणारा नवरा कधी जीव देत नाही. स्वतःची बायको दुसऱ्याला उसनी देणारा नवरा काय कामाचा? तुझी जर हीच जिद्द असेल तर मैं भी कुछ कम नाही. मी जीव न देता एखादा काम धंदा करे. तुझ्यापेक्षा चांगली पोरगी पटवे आणि तिच्याशी लग्न करे. मला लग्नाला बोलवायला विसरू नका. मला लग्नाला नको, हळद काढणीला बोलवा. जा रेखा, जा तू. आजवर मुलीला सासरी पाठवताना आई बापांच्या डोळ्यात पाणी यायचं, पण आज एक गुचकामी नवरा आपल्या बायकोला त्याच्या नव्या सासरी पाठवताना रडतोय बिचारा. जा रेखा, जा. निदान नव्या घरी तरी तू सुखी राहा. काय चाललंय काय हे? सख्या, तू चल माझ्या. अशा संकटकाळी साहेबांना सोडून मी येणार नाही. अजूनही तुला तुझ्या साहेबांचीच काळजी? हो. ठीक आहे, तू नाही तो काही और. मी घरातनं बाहेर पडली ना की कोणी यायला तयार होईल माझ्यासोबत. का एकाकी तुझं डोकं फिरलंय की का? ती अजून ठिकाणावरच आहे, म्हणून मी पप्पांजवळ जाणार. त्यांना सगळं खरं सांगून त्यांची माफी मागणार. अगं, ते जोड्याने मारतील मला. तसं काही करणार नाहीत ते. इतकी खात्री आहे तुला? हो,
सख्याला नव्हे, तुझ्या सासऱ्यांनाही माहिती आहे. एक वेळ जावयाला जोड्यानं मारलं, जोड फाटतील, पण जावयाच्या सोबत काय फरक होणार नाही. पण ते आपल्या मुलीसाठी नक्कीच काय ना करतील. तुम्ही परत का आला का? अरे तुमच्या सोसायटीतले शेजारी आम्ही, न येऊन चालेल कसं? माझ्या बायकोने तुम्हाला निरोप द्यायला सांगितला, म्हणून मी परत आलो. कसला निरोप? म्हणाली त्यांच्यावर घराबाहेर पडण्याची वेळ आली तर रेखाला मात्र आपल्या घरी बोलवा. नवरा काय कुठेही झोपे झाडाखाली. बघ रेखा बघ, तुला जो तो ठेवून घ्यायला तयार आहे, पण माझी मात्र कोणाला चिंताच नाही. मी जातो आता. या जाता जाता मोलाची सूचना देतो. इकडून तिकडून जावयाचा हा पराक्रम माधवरावांच्या कानावर गेला असणार. जावयाप्रमाणे ते निर्दयी नाही. समजल्यावर धावत येतील ते. आल्या आल्या दोघांनी जोड्याने मिळून त्यांच्या पायावर नाक घासा आणि मग बघा चमत्कार काय घडतो ते. येतो मी. या या सगळे गोड बोले लेखाचे. गा गा, आता तुझे पप्पा इथं आले तर मी त्यांना तोंड कसं म्हणून जाऊ? तोंडाला पावडर लावा, चांगल्या कंपनीची, गोरे गोमटे दिसाल. कर रे कर बेटा, माझी टिंगल टवाळी कर. अरे विहिरीतल्या वाघाला पोरं टोरं सुद्धा दगड मारतात. तुम्ही काय स्वतःला वाघ समजता? आहेत, वागत आहेत, परंतु बिनशेफ्टीच. कोण पण सुंबा आता अगदी धोक्यावरून पाणी केलं. टाळी धडधाके दिसते. पप्पा, असं काय बोलता? तुम्हाला कोणी काही सांगितलंय का? हो, घरी फोन आला. रेखाच्या पोटात दुखतं. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं. ऑपरेशन साठी 1 लाखाचा खर्च आहे. ऑपरेशनला पैसे नसल्यामुळे या भामट्यानं म्हणजे या तुझ्या नवऱ्यानं तुला जिवंत मारण्याचा खर्च देत नाही. असा फोन आला? फोन करणारा कोण असावा तो? काय हो? कुणी फोन केला असावा? मी नाही म्हटलं तरी तुम्ही माझ्यावरच संशय घ्या. परंतु मी आता कोणाची शपथ घेऊन सांगू मी यांना फोन केला नाही म्हणून? हे बघा, खोटं बोलून अजून गोंधळ वाढू नका, नाही तर आता खरोखरच जीव द्यायची वेळ येईल. पप्पा, तुम्ही जाईल. आजपासून तुमची मुलगी तुमच्यासाठी मेली असं समजा. म्हणजे काहीतरी मोठं संकट आलं की काय? आता मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. त्या दिवशी यांच्या सांगण्यावरून मी तुमचा अपमान केला, तुम्हाला वेळ ठरवलं. सख्या माझा सक्का नवरा म्हणून सांगितलं आणि तुम्हाला वेळ ठरवलं. आज तुमची मुलगी आणि जावई खरोखर संकटात आहेत. तुझे तर तोंबडापणा पुरेल आहे. तू ना तो माझ्या मुलीला बायको म्हणून सांगणारा. ते मी यांच्या सांगण्यावरून केलं. यात सगळ्याचा काही दोष नाहीये पप्पा. मला काय दोष द्यायचा तो द्या, परंतु यावेळी आपल्या जावई आणि मुलीसाठी काहीतरी करा. उघड्यावर पडायची वेळ आली त्यांच्यावर. लाखाचा फांदा करून त्यांचे साहेबांचे काका पळाले. काही हरकत नाही. मला काय शेंडीवाला भोट मामा समजला काय रे?
त्याच्या खिशात 5 रुपयाची चिल्लर नाही सापडायची. अशा पाट्याला लुटायला काय 5-10 लाखाची लॉटरीचं तिकीट लागलं की का? आता दोघांनी तुम्ही काय सांगा, काय घडलंय ते. मी जातो. तुझा मला तोंडपणा ऐकायचा नाही. एका तू सुखरूप असला समजलं, काळजी मिटली. जातो आता मी. जरा थांबा. का त्याचं काय आहे? बोलायला दात काही बसली का? कुठची नवीन काम सुचत नाही. एका तू सांग ना काय झालंय. मी काही सांगणार नाही आणि मी पप्पांजवळ हातही पसरवणार नाही. मी सांगू? बोला. बाबा माझ्या शब्दावर एकदाच विश्वास ठेवा. मी साप बुडालो. हवेत तरणार माणूस कधीतरी आपडणार. ते नवीन काय सांगतात? नवीनच आहे हे बघ. माझा नको. निदान आपल्या मुलीसाठी तरी या प्रसंगातून वाचवा. नाहीतर वाऱ्यावर पडायची वेळ येईल. त्याची काही हरकत नाही. आपोआपच थंडी वाजायची सवय होणार आहे. बाबा तुम्हाला दया येत नाही आमची? तुम्हाला कोणाबद्दल दया वाटली असती तर ही वेळ झाली असती. ते कबूल करतोय. माझं चुकलं. आता तुमची चूक तुम्ही निस्तारा. तुम्हाला काय वाटलं की तुमची नाटकं काय मला समजत नाही? एका तुला सांगून ठेवतो, तुला घराबाहेर पडण्याची वेळ आली या बिनकामाच्या नवऱ्याला घटस्फोट देऊन तू माझ्या घरी ये. मला घटस्फोट द्यायचा सल्ला देताय तिला तुम्ही? हो, माझ्या जागेत तुम्ही असता तर काय केलं असतं? आता बोलती बंद. ठीक आहे. इतका अपमान करून मला कोणाच्या उपकाराची गरज नाही. गरज असो या नसो, एक पण मिळणार नाही माझ्याकडनं. येतो मी. रेखा, तुझ्यासाठी माझ्या दरवाजा उघडा आहे. इतका खडूस सासरा आजवर कुठे पाहिला नाही. आणि तू ग अशा संकटाच्या वेळी माझ्या पाठीशी उभं राहण्याऐवजी मला सोडून निघाले. जा, तुला कुठे जायचं आहे तिथे जा. जो तो मला शहाणपण शिकवतो. अरे अशा माणसांकडनं शहाणपण शिकून घ्यायला मी माझी अक्कल कुठे घाण ठेवली नाही. त्यासाठी अक्कल असायला हवी. तुमच्या काकाने त्याचे कधीच 3-13 वाजवले. हे बघ, झालं ते झालं. त्यात तू आणखी अजून ढोल वाजव सांगत बसू नको. तुम्ही लोक स्वतःला काय समजते काय? रूम खाली करायचे ना ते सांगून दुसऱ्याकडे निरोप पाठवते, स्वतः घरामध्ये लपून बसते. हे काय निघाला? रूम खाली करायच्या. काय झालंय शेटजी? काय झालं ते तुम्हाला माहित नाही? त्या दिवशी मला सांगितलं नवरा मेला सांगून माझ्याकडून पोलीस स्टेशनला धमकी दाखवून माझ्याकडून दाम दुप्पट पिशा वसूल केला. आता मीच तुम्हाला पोलीस स्टेशन दाखवते. जा, पोलीस स्टेशनला जा. आम्हाला आमची जागा विकायची नाहीये. नका विकू, आमच्या पैसा देऊन टाका. तुम्ही कुणाला पैसे दिले? याच्या काकाला. मग त्यांच्याकडनं घ्या पैसा. त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. संबंध नाही काय? मग ते सोयी कोणी केला? सही कोणी केली असली तरी आम्हाला खोली विकायची नाही म्हणजे नाही.
पोलिसांना बोलवून तुमचा धुमच खाली करायला लावते. तुमच्या सामान बाहेर काढल्याशिवाय पेपर आहे आपल्याकडे, तुमचे सर्व धुमान खाली करायला लावते. पेपर आहे ना, मग जा कोर्टात. उगाच आमच्या घरात कटकट नको. समंजसपणे ऐक सांगतोय, ऐका. मी तुमचे पैसे परत करीन, कारण मी एक सभ्यग्रस्त असून पैसे न घेता पैसे घेण्याची सही केली आहे. वाटेल ते झालं तरी मी काही वही खोली विकणार नाही. मग आजच्या आज मला पैसे देऊन टाका. शेठजी 2 दिवस धीर धरा. 2 दिवस धीर धरू काय? आता जातो पोलीस स्टेशनवर. तू स्वतःला शाना समजते ना, तुझी चिटिंग पैसे घे, बाहेर काढते मी. अरे जा रे जा. जा, काय करायचंय ते करून घे. उगाच फालतू बडबड नकोय. झालं आगीत तेल ओतून झालं. अहो अशा वेळी गोड बोलून वेळ मारून द्यायची असते. मी किती गोड बोललो तरी त्याला खरं पटायला पाहिजे ना. कोणासोबत लाचारीने बोलणं मला काही पटत नाही. सख्या, रे सख्या. आता त्याच्या नावाने कशाला बोलताय? दुसरं काय करणार ते? ऐकलंय मी सगळं. भाईसाहेब, तुम्ही आता माझं ऐका. बोल, काय सांगतोय? तुम्ही तुमची राहायची सोय बघा. साहेबांनी आपला प्रश्न सोडवलाय. काय माझा प्रश्न सुटलाय? तो कसा काय? आता चंदूबाबांनी पोलिसांना घेऊन इथे येणार. साहेबांना फसवाफसवीच्या आरोपाखाली 2 वर्षाचा पावणा 4 मिळणार. म्हणजे ह्यांना पोलीस पकडून नेणार, ह्यांना शिक्षा होणार. मग अशा फांद्यावर माणसाला काय जाहीर सत्कार करणार? सख्या, सख्या, पोलीस, कोर्ट, शिक्षा, तुरुंग. अरे बाप रे बाप. अरे सख्या, पोलीस माझी धिंड काढतील. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी पळून जातो. मला सोडून पळून जाणार. ग, तुला सोडून जाताना माझ्या जीवावर येतंय. मला किती दुःख होईल हे तुला नाही कळणार. त्याशिवाय दुसरा काही उपाय नाही का माझ्याकडे. आहे एक उपाय आहे. आहे? हो, चंदूबाई वाण्याच्या नावानं चिठ्ठी लिहून ठेवून जीव देणे. जीव द्यायची असेल तर चिठ्ठी कशाला लिहायची? चिठ्ठी असली की पोलिसांना शोधायला त्रास होत नाही ना. एकाकी जीव द्यायचा विचार रद्द. सख्या, पोलिसांनी जर मला पकडलं, तू मला ताबडतोब जामिनीवर सोडून आण. मग दाखवतो माझं पाणी त्या मारवाडीच्या बच्च्याला. सापाड्या जीवा पण माणसाला जामीन राहायचं धाडस कोण करणार हो? त्यापेक्षा आपण एक काम करू. ही खोली त्या चंदू वाण्याला देऊन टाकू. जायचं कुठं आपण? पुन्हा पुन्हा मी सांगणार नाही. आता एकदाच सांगतो. एखाद्या बंगल्यावाल्याकडे तुम्हाला धुंड्या भांडण्याचं काम बघतो. त्यांच्याकडे नोकरासाठी वेगळी खोली असते. झालं ते कमी झालं म्हणून तू आणखी माझ्या लायकीचे मोजमाप करतोय. आपण सगळ्याच ऐकूया. आपण जोडीनं घर कामाला राहू. हे असलं काम करण्यापेक्षा मी कुठली तरी गँग मध्ये काम करेन. एकेकाला आरपार करून पैसा कमवेल. मग मी किती कोणाच्या नावाने लावू? कोणाच्याही नावाने लाव,
माझं काय डोकं उठवू नका. असा जातो आणि काकाला शोधून आणल्याशिवाय परत येत नाही. झाला पुरुष जागा झालेला दिसतोय. आता जर माझ्या पुढे कोणी बोलाल ना तर एकेकाचा खून करेन मी. असल्या फांदेबाज माणसाचं काम नाही ते. कोण म्हणतोय माझ्या पुतण्याला डरपोक? तुम्ही आलात का तुम्ही असं तुम्हाला काय वाटतं? कोणाला वाटलं असं मी येऊ नये असं कोणाला वाटतंय का? काका आता आम्हाला तुम्हीच वाचू शकता. तुम्ही असे आश्चर्याने काय बघताय माझ्याकडे? मी वर पोचल्याची खबर दिली काय तुम्हाला कोणी? माझं नशीब चांगलं ना म्हणून मी परत आलोय त्या गुंडांच्या तावडीतून. तुम्ही वाचलात ना, आता आम्हाला वाचवा. आता तुम्हाला सगळ्यांना पोचवतो. खंडणीसाठी या लक्ष्मणराव नवऱ्याला किडनॅप करता काय? काका, मला कोणी पळवून नेलं होतं का? तू माझा पुतण्या ना रे? हो. काका बेपत्ता झाल्याची साधी खबरही तू पोलीस स्टेशनला देऊ शकला नाहीस? अरे मग माझी एवढी इस्टेट तू काय सांभाळणार आहेस? मी आता माझा विचार बदलून टाकलेला आहे. माझ्या इस्टेटीपैकी तुला काहीही देणार नाही. काका, हो माझ्या जागेच्या व्यवहारासाठी घेतलेले 1,00,000. अरे हेच ते तुझ्या समोर दिलेत ना त्या सख्याची भानगड मिटवायला. अरे आणि तुला माझ्या जीवापेक्षा ते ₹1,00,000 मोलाचे वाटते? आमची काही भानगड नव्हती. तुमची भानगड नव्हती? मग त्या माझ्या पाटलावर गुंड कुणी पाठवले रे? त्याने मला जिवंत सोडलं म्हणून बरं. काका, तो चंदूभाई वाणी आता पोलिसांना घेऊन इथं येईल. येऊ दे ना. आता मी आलोय ना, तू घाबरू नकोस. आधी या सख्याला आणि त्याच्या बायकोला घरातून हाकलून लाव. या दोघांनी फारून टाकलंय तुला. आणि काय रे रम्या, या दोघांचे काय धंदे चाललेले असतात या घरात माहितीये तुला? आणि या दोघांनी ना तुला फारून टाकलेलं आहे. त्या दोघांनी सुपारी देऊन माझ्या पाटलावर गुंड पाठवले. आम्ही हो तुम्ही. आत्ताच्या आत्ता चालते हो या घरातून तुम्ही. हे बघा, झालं तेवढं खूप झालं. आता काय ते खरं सांगून टाका, नाही तर अरे वा रम्या, ही मोलकरी नसून तुला मालकिणीच्या तोऱ्यात बोलते आणि तू मात्र गप्पा बसते. अरे असा कसा रे तू नवऱ्यांच्या घरात बायल्या जन्माला आलायस? त्याला बोलायचं नाही, मीच बोलतो. तुला बोलायचं काम नाही. आपल्या बायकोला घेऊन चालतो हो इथून. सख्या जाणार नाही. सध्या जाणार नाही. नाही. अरे असले धंदे करणारे ही माणसं या घरात काय कामाची? तसं काही नाही काका. तसं काही नाही म्हणजे? हिला घराबाहेर काढणं तुझ्या जीवावर येतं का? मग मीच जातो. तुम्ही जाऊ नका काका. पण हिच्यामुळे तुझं कुठचं काम आणलंय ते सांग ना मला. चार चौकात सांगण्यासारखं नाहीये ते. सख्या, आता मात्र मला खरं सांगायलाच हवंय. सांगून टाका, माझ्या बाचा काय जाताय?
काका ही लवकरच माझ्या बाळाची आई होणार आहे. काय अरे कुलंगार कार्ट्या काय सांगतोयस का ते सुद्धा तिच्या नवऱ्याच्या समोर तरी मला संशय होताच त्यावेळी चक्कर येऊन पडली ना तेव्हापासून मला संशय होता या दोघांचं काहीतरी असणार. मला काही विचारू नका. काय विचारायचं असेल ना त्या साहेबांना विचारा. शी, 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 शी. सगळा व्यभिचार भ्रष्टाचार नुसता अशा या घरात क्षणभर थांबायची इच्छा नाही माझी. जातो मी. थांबा काका ते खोलीचं प्रकरण ते तुझं तू मिटव. काका तो चंदूबाई वाणी येथे येईल आणि राडाच करेल. नाहीतरी घरात राहून तू हेच धंदे करणार आहेस ना. काका हिच्या बरोबर माझं लफडं नाही. ही माझी लग्नाची बायको आहे. म्हणजे हिनं त्या सख्याला सोडलं. काका सख्या माझा मित्र आहे. आणि या शब्दावर तुझा विश्वास ठेवू मी. ठेवावाच लागेल. सापडा माणूस चुकून का होईना खरं बोलला. आता तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. अरे हे जर खरं असेल ना तर हे असं नाटक तुम्हाला करायला सांगितलंच कोणी. याला कारण तुमचा पैसा. तुम्ही सांगितलेल्या मुलीसोबत जर यांनी लग्न केलं तर तुम्ही तुमची इस्टेट द्याल असं अट होती तुमची. आमचं लग्न तर आधीच झालं होतं. पैशाच्या लोभाने हे सर्व नाटक केलं या लोकांनी. नालायक बेशरम. पैशासाठी तू तुझी बायको दुसऱ्याला उष्णी दिली. अरे अशानं ना तू तुझ्या पैशासाठी तुझ्या बायकोला विकशील. बरं झालं मला वेळीच कळलं ते. तू माझी इस्टेट सांभाळू शकत नाहीस. जातो मी. काका काका असं करू नका. तुमची इस्टेट मला नको. फक्त जाण्यापूर्वी माझी खोली मला परत करून द्या. काका प्लीज मला वाचवा. माझी एक तुम्हाला विनंती आहे. तुम्ही तुमच्या इस्टेटीतली एक कोडी घेऊ नका. कुठचंही कामधंदा करून साहेब आपलं पोट भरतील. हो हो मी कुठेही काम धंदा करेन. प्रश्न आहे तो फक्त जागेचा. तेवढं बघ. अरे इतकी नाटक केल्यावर कुठला मूर्ख तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणार आहे. मी विश्वास ठेवणार आहे. तुम्ही पश्चातापाने पळून निघाल माझ्या दाव्यावर. माझ्या मुलीसाठी मला विश्वास ठेवाच लागणार आहे. यापुढे कष्ट करायची तयारी ठेवा. हा घ्या तुमच्या सहीचा कागद. त्या चंदू वाण्याचे पैसे परत केले आहेत. आजवर माझं काही चुकलं असलं तरी यापुढे मात्र तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. माझ्या पोरीला वाऱ्यावर सोडण्यात का एकदाही कागद नाही आहे मी. आणि तुम्हाला खरेच उपकार मानायचे असेल त्या सगळ्याचे माना. सख्याचे? हो तुम्हाला टाळावर आणण्यासाठी सगळ्याच प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या सगळ्याचे आभार माना. आता गोष्ट बोलायला काही हरकत नाही. तुम्ही तुमचा काका बेपत्ता असल्याचे सगळ्याजवळ बोलला होता. हो तो धागा पकडून आणि माधवरावांना विश्वासात घेऊन मी हे सगळं नाटक उभं केलं.
हे लक्ष्मणराव नवरे. रम्या, मी तुझा काही खरा काका नाही. अरे आम्ही नाटकात काम करणारी नट आहे मी. सख्याच्या सांगण्यावरून आम्ही हे एक नाटक केलं, मीना मोहम्मदला नाटक केलंय. आता यामध्ये काम करणारे झिंग्या मामा, बुवा, ही सगळी आमचीच मंडळी. म्हणजे तुम्ही हे सगळं माझ्यासाठी नाटक केलं? आता तरी उघडले ना डोळे तुमचे? हो रे. आता थापा मारायचं सोडा. सोडलं. सख्या, माझ्या मित्रा, आजकाल तुझ्यासारखे मित्र मिळणे कठीणच. तुला अधिक काही नाही, पण इथं घडलेल्या या कथनावर एखादं नाटक लिहून ते मी तुला अर्पण करेन. ही थाप करू नये ही ईश्वराच्या चरणी विनंती.